महाबळेश्वर तालुक्यातील वेळापूर गावात शेतकऱ्यांच्या विजेच्या केबलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विशेष म्हणजे कोयना, सोळशी आणि कांदाटी या तिन्ही खोऱ्यात नदीकाठावरील शेतांमध्ये लाखो रुपयांच्या विद्युत केबल्स आणि मोटारी बसवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अशा चोऱ्यांचे प्रकार रोखण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही स्थानिकांकडून करण्यात आले आहे। अशा चोरांना आळा घालण्यासाठी गाव पातळीवर सामूहिक दक्षता आणि रात्रीची गस्त आवश्यक असल्याची मागणीही होत आहे। सोलून नेलेले आहे। आपण बघू शकता त्या ठिकाणी पण सोललेली आहे, या ठिकाणी या दोन ठिकाणी आहे सोललेली आहे। अजून काही सोललेला भाग तिथे पाण्यामध्ये आहे, तो आता पाणी वरती आल्यामुळे पाण्यात गेलेली आहे। एवढ्या प्रमाणामध्ये साधारणतः 500च्या वरती केबल, 500 मीटरच्या वरती केबल यांनी चोरून नेलेली आहे। आणि याच्यामध्ये आहे 1-2 नसणार आहेत, हे 4-5 लोकांचं काम आहे। ही पहा, वेळापूर ग्रामपंचायतीच्या इरिगेशन मोटरची केबल आहे। ही केबल साधारणतः 400 मीटर ते 500 मीटरचा अंतरावरती ही केबल कटिंग करून चोरांनी चोरून नेलेली आहे। कटरच्या साहाय्याने कट केलेली आहे आणि 500 मीटरच्या वरती केबल ही चोरून नेलेली आहे। केबल आहे 10 स्क्वेअर mm ची 3 कोर डबल केबल आहे। आज आपल्या कोयना विभागामध्ये कोयना, सोळशी आणि कांदाटी या तिन्ही खोऱ्यामध्ये नदीपात्रातून आपल्या गावांमध्ये लिफ्ट इरिगेशनद्वारे मोटर्स आहेत, मोटरला केबल आहेत, अशा लाखो रुपयाची प्रॉपर्टी आज नदीपात्रातून पडलेली आहे। पण याकरिता मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्व समाज बांधवांना की असे काही समाजकंटक आहेत की ज्यांची चोरीची वृत्ती आहे, त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आज आमच्या वेळापूर गावच्या ग्रामपंचायतीची लिफ्ट इरिगेशनची जी मोटर आहे 10 HP ची, त्या 10 HP च्या मोटरला 3 कोर 10 स्क्वेअर mm ची केबल, साधारणतः 500 मीटर केबल चोरांनी कट करून चोरून नेलेली आहे। आणि साधारणतः मोटर पासून एक 500 मीटर अंतरावरती जाऊन ती मोटरचं वेट एवढं असल्यामुळे त्यांनी जागेवरती ती सोललेली आहे आणि तिचं कॉपर काढून त्यांनी घेऊन गेलेले आहेत। अशा गोष्टी जर आपल्या समाजात वारंवार जर घडत असतील तर हे फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे, कारण का लाखो रुपयाच्या वस्तू आज बाहेर पडलेल्या आहेत। तरी माझी कृपया सर्व समाज बांधवांना विनंती आहे, जो कोणी असा दिसेल, कुणाच्या निदर्शनात येईल तर त्वरित त्याचा बंदोबस्त करणं हे आपलं समाज बांधवांचं काम आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।